नमस्कार, मी दीक्षा चंदन शिवे, सांगोलची रणरागिणी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। 9 वर्षानंतर ही सांगोला नगर परिषद शांत। ही लोकशाहीची शांतता आहे की निवडणुकीच्या गणिताची गुंतागुंत? युतीच्या चर्चेत अडकली सांगोल्याची लोकशाही। अर्ज भरण्यासाठी 3 दिवस उलटले तरीही मैदान रिकामेच। सांगोला नगर परिषदेची निवडणूक हा जनादेश आहे की जुळवाजुळव? लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेली शांतता संशयास्पद आहे। निवडणुकीची तारीख जाहीर, वातावरण शांत, संवाद संपलाय की तयारी? सांगोलकर विचारात। युतीचा फॉर्म्युला अर्जदारांवर इतका भारी पडला की अर्जच दाखल झाले नाहीत? युतीचा फॉर्म्युला इतका शक्तिशाली आहे की निवडणूकच शांत झाली? सांगोलकरांनो, संवाद संपलाय की केवळ युतीच्या आदेशाची तयारी? हा वनवास संपला की राजकीय गुंतागुंत सुरू आहे? युतीचा फॉर्म्युला अर्जदारांवरती इतका भारी पडलाय की अर्जच दाखल झाले नाहीत? युतीचा फॉर्म्युला इतका गुप्त आहे की पक्षांनाही लढायची भीती वाटते? सांगोलकरांच्या मतदारांना 9 वर्षांनी काय मिळणार? सांगोल्यात उमेदवारांनी रजा घेतली की काय? 9 वर्षांनी निवडणूक पण उमेदवार नॉट रिचेबल? 9 वर्षांनंतर ही अर्जदार नॉट रिचेबल, ही कसली लोकशाही? पक्षामध्येच युतीचा घोळ चाललाय की काय?